या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नाशिक पुणे महामार्गामुळे असंख्य वाहने ही नांदूर शिंगोटे गावातून न जाता बाह्य वळण रस्त्याने ये जा करतात। म्हणून गावातून जाणारा रस्ता हा खड्डेमय बनत असून जीव घेण्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडूनही संबंधित विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे। नाशिक पुणे महामार्गाचे काम जोरात करून गावाबाहेरून केलेल्या रस्त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे। बायपास मार्गावर सध्या 10x10 चे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। या रस्त्याकडे मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून या झालेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांचे हाल तर न सांगणेच बरे। बाह्यवळण रस्ता बनल्यानंतर कुणीही या रस्त्याकडे लक्ष न दिल्याने सध्या ही परिस्थिती तयार झाली असून परिसरातील नागरिकांनी निदान मलमपट्टी करून खड्डे बुजवावे अशी मागणी करीत आहे। या रस्त्यावरून आजही दिवसभरात असंख्य वाहनांची वर्दळ असते। या पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यामुळे एखादा जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नसून संबंधित विभाग त्याच गोष्टीची वाट पाहत आहे का असा प्रश्नही या खड्ड्याकडे पाहिल्यावर मनाला पडतो। तरी संबंधित विभागाने अशा कुठल्या घटनेची वाट न पाहता त्वरित या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। SN न्यूज साठी प्रकाश शेळके। शिंगोटे परिसरातील बायपास हायवे या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे। 10x10 खड्डे पडलेले आहेत। रस्त्याची दुर्घटनेमुळे रोज लोकांना प्राण गमावे लागतात। या रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती व्हावी हीच आमची मागणी आहे। ग्रामस्थांच्या वतीने आमची मागणी आहे। दिवसभरात काय काय होतं? दिवसभरातील या रस्त्यावर येणे जाणे भरपूर मोटरसायकलींचे अपघात होतात। अपघाताच्या गाड्यांचे भरपूर हाल होतात। वाहने चालवायला त्रास होऊ प्रवास झालेला आहे। याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे बस ही माझी विनंती। याच्या आधी काय काय झालं इथं? याच्या आधी भरपूर असे काही ॲक्सिडेंट झालेले आहेत। त्यात बरेचशा लोकांचे प्राण गेलेले आहेत। त्यासाठी या आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, ग्रामस्थांचं आमचं सर्वांनी या प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। याकडे लक्ष द्यावं बस हीच आमची मागणी आहे।